तर काय म्हणते बे पोट्ट्यांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो फिरसे आणखीन एकदा नवीन व्लॉग. आम्ही जात आहे बंजारी माताकडं. तर पोट्ट्यांनो, हे सगळे पोट्टे हेपल टेपल करून राहिले, ते एकामेकाची ऐसी तैसी करून राहिले साले. आणले किती पण समजवलं तरी ऐकत नाही. भाड्याचे बैल गांडवात ना. हे माई चांगलीच पोरगी, इले पाहून तर मला दिल खुश होऊन जाते. इले किती पण पाहिलं तरी मला मन नाही भरत. चाला पोट्ट्यानो, काय सांगू तुम्हाला, माई मालवते हा गांडू आण खाया. हा मा लहान भाऊ आहे. ह्या शोमण्याले काही पण म्हटलं तरी हा ऐकूनच घेते ना. हा इथं माझी गाडीची हवा निघाली, पंक्चर झाला चक्का ना. हा हेपल टेपल तिथं पोच देऊन राहिलं, हेपल लाट्या. यायला काय म्हणवा का नाही तुम्हीच सांगा. तर आम्ही आलो आता बजरंगबलीच्या मंदिरमध्ये. तर आम्ही थोडा बसलो होतो मित्रांनो बाहेर हेपलनी टेपलनी करत. मग आलो आम्ही बंजारी माता. बंजारी मातामध्ये बहुतच रस होता बी पोट्ट्यानो, का सांगू तुम्हाला. चाललं इथं थडथड फटाके सोडून झाले, ते सगळं सोडा, जाऊ दे. तुम्ही माताजीचे दर्शन करा, घ्या. मग आता आम्ही आतमध्ये आलो. आतमध्ये पण खूप सारे देवीची मूर्त्या होती. आणखी समोर बहुत काही आहे, तुम्ही बघा. तर मित्रांनो, मी तर इतक्यामध्ये थकून गेलो यार, बोलू माझं तोंड दुखून गेलं ना. तुम्ही साला लाईक नाही करा, शेअर नाही करा, काही नाही करा. त्याला फर्स्ट ब्लॉग आहे, पहिली वेळा आहे. हा थोडंसं मी पण हेपल टेपल केला यार, चांगला दिसत आहो का नाही तुमच्या भाऊ. हां ते सगळं टोटल भाडी इथं. हा चोमण्याला मी किती आवाज देऊन राहिलो, पण हा चोमण्या ऐकून नाही राहिलं माझी गोष्ट. मग हा व्हिडिओमध्ये पाहिजे. आणि भाऊ म्हणते बी बहुत मोठा फॅन. सारे बोलो हेलो गाइस, थैंक यू. आपने अगर ब्लॉग वॉच किया है इतने देर तक के, तो बहुत बहुत शुक्रिया आपका. और गाइस, इसके साथ हम ब्लॉग एंड कर रहे हैं. थैंक यू. और भाई, तुम्हारे भाई का न्यू व्लॉग है, फर्स्ट व्लॉग है, तो प्लीज़ सपोर्ट कीजिए और इसी तरह प्यार दिखाते रहिए. तो मैं भी चलता हूँ अपने घर. बाय.